ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो. तर हा आजचा व्हिडिओ आहे संक्रांती विशेष, कारण 23 वर्षांनी हा योग आलेला आहे. संक्रांत आणि एकादशी हे दोन्ही एकाच मुहूर्तावर आलेले आहे. तर पूजा कधी करायची? संक्रांतीचा खरा काळ पुण्यकाळ हा 3:15 ते 5:45 पर्यंत आहे. एकूण 2 तास 32 मिनिटे आहे. महापुण्यकाळ अतिशय शुभ आहे. ते आहे 3:15 ते 4:45 म्हणजे 5, ज्यावेळी दान धर्म करणं खूप महत्त्वाचं आहे. मकर संक्रांती म्हणजे काय? तर सूर्यदेवाची राशी परिवर्तनाची घटना. सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. हा क्षण हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानला जातो, कारण यावेळी उत्तरायणचा आरंभ होतो. सूर्यदेवाची उत्तर दिशेने चाल सुरू होते आणि हे देवांचा दिवस म्हणजेच उत्तम शुभ मानला जातो. 23 वर्षानंतर संक्रांत आणि एकादशी हे एकाच मुहूर्तावर आले आहेत. तरी कोणती एकादशी आहे? षटतिला एकादशी. ह्या नावामध्येच आहे तिला, म्हणून हा 14 जानेवारी 2026 रोजी आहे. तिथी आणि काळ काय आहे एकादशीचा? तर 13 जानेवारी 3:17 दुपारपासून सुरू होऊन ते 14 जानेवारी 5:52 दुपारपर्यंत आहे. आणि विठ्ठल म्हणजेच विष्णू, त्यामुळे विष्णूची गायत्री मंत्र पण म्हणा आणि विष्णू मंत्रही म्हणा आजच्या दिवशी. आणि तिळाचं गुळाचं दान करा, हे खूप शुभ आहे. ह्या एकादशीचे व्रताचे कारण आणि महत्त्व काय आहे ते आपण पाहूया. एकादशी आहे षटतिला, मी आधीच सांगितलेले आहे. तर षटतिला म्हणजे ह्यामध्ये तिळाचा विशेष उपयोग केला जातो आणि ह्यामध्ये स्नान, दान, हवन, अन्न देणे यासाठी हा तिळाचा उपयोग केला जातो. आणि एकादशीचे व्रत पूर्ण करण्याचे नियम: संध्याकाळपासून तुम्ही उपवास करा, अनावश्यक अन्न टाळा, दान करा, फक्त अन्न ग्रहण ज्यांना करायचे आहे त्यांनी करा, ज्यांना एकादशी आहे त्यांनी एकादशीचा उपवास करा आणि भक्ती जप करा, विष्णूचा जप करा. आणि या संक्रांतीच्या मागे श्रद्धा किंवा सांस्कृतिक कथा काय समजतात की सूर्याचा मकर राशीत प्रवेश जीवनात नवीन शुभ ऊर्जा, समृद्धी, शांती आणि वैभव आणतो. अनेक भागात यंदाचा दिवस दान आणि स्नान करताना विशेष नियम आणि मंत्र वाचले जातात.